नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण काळ आणि काम हा आपला अंकगणिताचा चॅप्टर चालू आहे आणि त्याचे ऑलरेडी आपण 3 पार्ट बघितलेला आहे. आजचा 4था पार्ट आहे. या 4थ्या पार्टमध्ये आपण दोन व्यक्ती मिळून जे उदाहरणं असतात त्या व्यक्तींची उदाहरणं आपण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, भरपूर विद्यार्थी काय आहेत, हा प्रश्न आला की सोडून देतात म्हणजे काय, त्यांचा जो फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युलानुसार जर पाहिलं किंवा त्या ट्रिक्सनुसार जर पाहिलं तर कॅल्क्युलेशन करणं खूप अवघड जाते आणि कॅल्क्युलेशन खूप लेंदी होऊन जाते आणि मोठं होते. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायला खूप जास्त वेळ लागतो. आपल्याला एकदम शॉर्टकट पद्धतीनुसार दोन व्यक्तींचे जे प्रश्न असतात, दोन व्यक्ती मिळून जर काम करत असतील तर तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एकदम शॉर्ट ट्रिकनुसार सॉल्व करायचे आहेत. तर पहिला प्रश्न बोर्डवरती आहे. ए व बी एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. बी व सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. सी व ए तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? इझी आहे. काय म्हटलं आहे बघा, ए व बी एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 10 दिवसामध्ये. पुढे बी व सी तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसांमध्ये. आणि सी व ए ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 15 दिवसांमध्ये. ठीक आहे. आता काय करतो आपण? लसावी काढतो. इथं दोन व्यक्ती आहेत तरीसुद्धा आपण याचा लसावी काढून घेऊ. 10, 12 आणि 15 याचा लसावी 60 येईल. बरोबर आहे, कारण मोठी संख्या यामधली 15. 15ला 10ने भाग जात नाही, 12ने जात नाही. मग 15चा पाढा तयार केला. 15 दुनी 30. 10ने भाग जातो, 12ने जात नाही. 45ला 10ने जात नाही आणि 12ने जात नाही. 15 चोक 60. 60ला 10ने जातो, 12ने जातो आणि 15ने भाग जातो. म्हणजे याचा लसावी किती आला? 60. ठीक आहे, लक्षात आलं? काय अडचण आहे यामध्ये? ठीक आहे. आता बघा, याचा लसावी 60 आला. आता बघा इथं काय आहेत? दोन व्यक्ती आहेत. किती व्यक्ती आहेत? दोन व्यक्ती आहेत. म्हणून याला 2ने गुणायचं. ठीक आहे, म्हणून याला लसावीला 2ने गुणायचं. म्हणजे उत्तर किती आलं रे? 120. लक्षात आलं? दोन व्यक्ती आहेत म्हणून लसावीला 2ने गुणलं किती आलं? 120. आता 10ने जर 120ला जर भागलं तर उत्तर किती येते रे? 12. 12ने जर 120ला भागलं तर उत्तर किती येते? 10. 15ने जर 120ला भागलं, 15 8 20 असे. बरोबर आहे, 8 उत्तर येईल. ठीक आहे, हे झाले त्याचे इफिशियन्सी. ठीक आहे, ए आणि बी मिळून त्याची इफिशियन्सी किती येईल? 12. बी आणि सी मिळून त्याची इफिशियन्सी किती येईल? 10. सी आणि ए मिळून त्याची इफिशियन्सी किती येईल? 8. ठीक आहे, बघा परत एकदा क्लिअर करतो. ए आणि बी मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करते. बी आणि सी मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करते. सी आणि ए मिळून ते काम 15 दिवसात पूर्ण करते. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं आपल्याला विचारलेलं आहे. मग मी 10, 12 आणि 15चा लसावी घेतला, तो आला 60. इथं दोन व्यक्ती होते म्हणून मी 2ने गुणलं. म्हणजे 60 गुणेला 2 किती आलं? 120. आता या 10ने मी 120ला भागलं, भागाकाराला 12. 12ने 120ला भागलं, भागाकाराला 10. 15ने 120ला भागलं, भागाकाराला 8. ठीक आहे, पुढे बघा काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करा. आता ए अधिक बी, बी अधिक सी, सी अधिक ए. बघा, ए आणि ए 2 वेळेस आहे, बी आणि बी 2 वेळेस आहे, सी आणि सी 2 वेळेस आहे. म्हणजे सरळ अशी बेरीज येईल. ए अधिक बी अधिक बी अधिक सी अधिक ए. बरोबर आहे. आता याची जर बेरीज केली, हा ए आणि हा ए किती होईल? ए अधिक ए 2a अधिक हा बी अधिक हा बी 2b अधिक हा सी आणि हा सी 2c. आणि यामधला 2 जर कॉमन काढला तर आपल्याला 2 कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी असं भेटेल. बरोबर आहे, लक्षात आलं? ए अधिक बी अधिक सी. ठीक आहे, तर मग हेच इथं आपण इकडे लिहूया. 2 कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी आणि त्याची इफिशियन्सी जी आहे, इफिशियन्सीची बेरीज करा. ए आणि बीची इफिशियन्सी 12, बी आणि सीची 10, सी आणि एची किती? 8. ठीक आहे, 12 आणि 8 झाले 20. 20 अधिक 10 किती झाले? 30. ठीक आहे, आता बघा 2 इथं काय आहे? गुणाकारामध्ये आहे. इकडे जाताना भागाकारामध्ये जाईल. म्हणजे बे एक बे आणि 30ला जर भागलं तर उत्तर किती आलं? 15. म्हणजे ए अधिक बी अधिक सी उत्तर किती आलं? 15. ए आणि बी आणि सी यांची इफिशियन्सी किती भेटली आपल्याला? 15. ठीक आहे, आता बघा यामध्ये आपल्याला एची किंमत काढता येईल, बीची किंमत काढता येईल आणि सीची किंमत काढता येईल. आता बघा हे ए बी सीची इफिशियन्सी किती आहे? 15. आणि ए आणि बीची इफिशियन्सी किती आहे? 12. म्हणजे बघा या ए बी सीमधून ए अधिक बी अधिक सी याच्यामधून जर मी काय केलं? ए अधिक बी वजा केलं, ए अधिक बी जर वजा केलं
तर ए अधिक बी अधिक सी याची इफिशियन्सी किती आहे रे 15 वजा ए आणि बीची इफिशियन्सी किती आहे 12 बरोबर आहे. 15 वजा 12 बरोबर उत्तर किती भेटते 3. आणि ही किंमत कशाची भेटेल बघा ए आणि बीचं उत्तर कटलं म्हणजे ही उत्तर कशाचं भेटेल सीचं बरोबर आहे. लक्षात घ्या इथं ए बी आणि सी आहे याच्यामधून जर ए बी वजा केला तर आपल्याला कशाची किंमत भेटेल सीची म्हणजे ही जी 3 किंमत आली हे कशाची आली सीची. इकडे लिहितो मी सी बरोबर 3. आता पुढे बघा ए बी आणि सी याच्यामधून बी आणि सी जर वजा केला मग राहिला कुठला ए तर एची किंमत भेटेल तर ए बरोबर या 15मधून हे 10 मायनस करावं लागतील 15मधून 10 गेले म्हणजे एची किंमत किती भेटली 5. आता ए बी आणि सीमधून सी आणि ए जर वजा केला सी प्लस ए जर वजा केला म्हणजे सी कटला आणि ए कटला म्हणजे राहिला काय बी म्हणजे 15मधून जर 8 काढले तर आपल्याला बीची किंमत किती भेटते 7. म्हणजेच सी ते काम 3 दिवसात पूर्ण करतो ए ते काम 5 दिवसात पूर्ण करतो आणि बी जे आहे सॉरी सीची इफिशियन्सी किती आली 3 एची इफिशियन्सी आली 5 आणि बीची इफिशियन्सी आली 7. कारण सीची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती 3 आहे एची कार्य करण्याची क्षमता जी आहे ती 5 आहे आणि बीची कार्य करण्याची क्षमता किती आहे 7 आहे. आता तुम्हाला विचारलेलं आहे तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर आता सॉल्व करता येते मला तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणजेच टाईम टेकन फ्रॉम ए प्लस बी प्लस सी ठीक आहे बरोबर आहे ना. तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे बघा टोटल काम किती आहे रे 120 2 व्यक्ती होते म्हणून 120 भागेला एची इफिशियन्सी किती 5 अधिक तिघे मिळून म्हटलेलं आहे बीची इफिशियन्सी किती 7 अधिक सीची इफिशियन्सी किती 3 बेरीज म्हणजेच 120 भागेला 7 5 12 12 आणि 3 15 बरोबर आहे 15 8 120 म्हणजेच तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील 8 दिवसामध्ये पूर्ण करतील. हे आपल्याला उत्तर भेटते. ऑप्शन क्रमांक बी जे आहे बी हे आपलं परफेक्ट ॲन्सर आलेलं आहे ठीक आहे. आता याच्यामध्ये तिघे मिळून आपल्याला विचारलं तर आपण तिघे मिळून उत्तर दिलं. जर तुम्हाला असं म्हटलं प्रश्न कसा आहे बघा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये 4 प्रकारचे प्रश्न विचारतात. एक असेल तिघे मिळून उत्तर येईल. दुसरा प्रश्न काय येईल तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल हे जसं तसं राहील. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर या तिन्हीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ए व बी एक काम 10 दिवसात पूर्ण करतो बी व सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो सी व ए तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर आता पहिले एकटा ए जर काढलं तर टाईम टेकन फ्रॉम ए तर टोटल काम किती आहे 120 दिवसाचं आणि एची कार्य करण्याची क्षमता किती आहे रे 5. जर 5ने 120ला भागलं तर उत्तर किती रे 5 2 10 5 चौक 20 म्हणजे ए जे आहे ते पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतो 24 दिवसामध्ये. तुम्हाला बीचं जर विचारलं तर टाईम टेकन फ्रॉम बी तर बी टोटल काम किती आहे 120 भागेला 7 म्हणजे हेच उत्तर येणार पूर्ण भाग जाणार नाही 120/7 दिवस. आणि टाईम टेकन फ्रॉम सी तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर 120 भागेला सीची जी कार्य करण्याची क्षमता ते किती आहे 3 3 चौक 12 म्हणजे सीला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील 40 दिवस. असे आपण 4ही उत्तरं त्यामधले काढू शकतो. बस हा पहिला प्रश्न तुम्हाला समजला म्हणजे हे पूर्ण दोघां मिळूनचं जे प्रश्न तुम्हाला विचारतात ते तुम्हाला परफेक्ट आयुष्यभर तुम्ही कधी विसरणार नाही ठीक आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला जर ट्रिकनुसार सॉल्व करायचं म्हटलं तर इथं काय करतात 2 गुणेला एक्स गुणेला वाय गुणेला झेड खाली एक्स गुणेला वाय अधिक वाय गुणेला झेड अधिक एक्स गुणेला झेड असं सॉल्व करावं लागते. आता 2ने पूर्ण यांचे करायचं यांचा गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची हे खूप मोठं होते. आता हे तिघे मिळून आहे पण त्यामध्ये एकटा ए विचारला तर याची वजाबाकी करा एकटा बी विचारला तर याची वजाबाकी करा एकटा सी विचारला तर याची वजाबाकी करा. तर हे कन्फ्यूज होते यामध्ये कन्फ्युजन होते आणि कॅल्क्युलेशन करण्याला भरपूर वेळ लागतो आणि कॅल्क्युलेशन चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे हे ट्रिक्सचा वापर करू नका. मी जी लसाई पद्धत सांगितली तीच आपण जे कंटिन्यूमध्ये शिकत आहोत त्याच पद्धतचा वापर करा. फक्त इथं 2-2 व्यक्ती आहेत म्हणून जो लसा होईल त्याला 2ने गुणायचा आहे एवढं विसरू नका. जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करसाल तसं तसं तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. पुढचा प्रश्न अशाच टाईपचा आपण एक बघूया. रवी आणि संजू मिळून एक काम 2 दिवसात पूर्ण करतात.
दुसरा प्रश्न आहे, रवी व संजू मिळून एक काम 2 दिवसात पूर्ण करतात. रवी व संजू मिळून एक काम 2 दिवसात पूर्ण करतात. संजू व महेश मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करतात. ते काम 4 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. पुढे म्हटलेलं आहे, रवी व महेश मिळून ते काम 2 दिवसात पूर्ण करतात. रवी व महेश मिळून ते काम 2 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा रवी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ठीक आहे. ऑप्शन आहेत 9 दिवस, दुसरा ऑप्शन आहे 803 दिवस, तिसरा ऑप्शन आहे 503 दिवस आणि चौथा ऑप्शन आहे 4 दिवस. असे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. प्रश्न तसाच आहे. तुम्हाला ऑलरेडी मी हा प्रश्न शिकवला आहे, म्हणजे अशाच टाईपचा प्रश्न तुम्हाला मी शिकवलं. काय म्हटलं आहे, रवी आणि संजू मिळून एक काम 2 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे रवी अधिक संजू मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करू राहिले? 2 दिवसात. पुढे काय आहे, संजू व महेश मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करू राहिले? 4 दिवसात. आणि पुढे काय आहे, रवी व महेश मिळून परत तेच काम किती दिवसात पूर्ण करू राहिले? 2 दिवसात. ठीक आहे. तिघांचा लसावी 2, 4 आणि 2चा लसावी जर काढला तर 4 येते. इथं 2-2 व्यक्ती आहेत म्हणून 2ने गुणलं तर 8 घ्यावं लागेल. 2ने जर 8ला भागलं तर 4चा भाग गेला. 4ने जर 8ला भागलं तर 2चा भाग गेला. 2ने जर 8ला भागलं तर 4चा भाग गेला. म्हणजे रवी आणि संजूची इफिशियन्सी आली 4, संजू आणि महेशची मिळून इफिशियन्सी आली 2 आणि रवी आणि महेशची मिळून इफिशियन्सी आली 4. या सर्वांची बेरीज जर केली तर आपल्याला भेटेल 2 कंसामध्ये रवी अधिक संजू अधिक महेश, आहे ना. बरोबर. या इफिशियन्सीची बेरीज 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, किती आली? 10. या 2ने 10ला भागलं तर भाग कितीचा गेला? 5चा. ठीक आहे. म्हणजे रवी संजू आणि महेशची मिळून इफिशियन्सी किती आली? 5. ठीक आहे. एक एक वजा जर केलं तर बघा, रवी संजू आणि महेश मिळून जर रवी आणि संजू वजा केला तर आपल्याला काय भेटेल? महेशची इफिशियन्सी भेटेल. आणि या तिघांची इफिशियन्सी किती आहे? 5 आणि या दोघांची इफिशियन्सी किती आहे? 4. म्हणजे 5मधून 4 जर काढले तर यामध्ये महेशची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती आपल्याला भेटते 1. पुढे बघा, रवी संजू आणि महेश या तिघांमधून जर संजू आणि महेश जर वजा केला तर आपल्याला काय भेटेल? रवीची इफिशियन्सी भेटेल. तर या तिघांची इफिशियन्सी आहे 5 आणि संजू आणि महेशची मिळून इफिशियन्सी किती आहे? 2. तर रवीची इफिशियन्सी 5 वजा 2 किती भेटली? 3. परत या तिघांमधून जर रवी आणि महेश वजा केला तर राहायला कोणता? संजूची इफिशियन्सी भेटेल. तर संजू बरोबर 5तून 4 गेला किती राहिला? 1. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर एकटा रवी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर एकटा रवी
ते काम म्हणजेच टी रवी जर केलं बरोबर किती टोटल काम किती आहे 8 दिवसाचं आणि रवीची कार्य करण्याची क्षमता किती आहे 3 म्हणजे 803 दिवस हे उत्तर आपल्याला भेटेल। आहे का ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे आपल्याला उत्तर भेटलं। त्यांनी म्हटलं असतं एकटा महेश तर म्हणजे टी महेश आहे ना बरोबर टोटल काम किती आहे 8 दिवसाचं आणि महेशची कार्य करण्याची क्षमता किती आहे 1 801 म्हणजे उत्तर किती आलं असतं 8 दिवस। त्यांनी म्हटलं असतं एकटा संजू तर टी संजू आहे ना किंवा एकटा संजू बरोबर परत टोटल काम किती आहे 8 दिवसाचं आणि संजूची कार्य करण्याची क्षमता किती आहे 1 801 म्हणजेच किती 8 म्हणजे संजू ते काम किती दिवसात पूर्ण केलं असतं 8 दिवसामध्ये। तिघे मिळून विचारलं असतं तर काय केलं असतं टाईम टेकन फ्रॉम संजू रवी आणि महेश ठीक आहे। तर टोटल काम किती आहे रे 8 दिवसाचं आणि तिघांची बेरीज इफिशियन्सीची किती आहे 1 + 3 4 4 आणि 1 5 किती आलं असतं ते 8/5 दिवस ठीक आहे। तर असं कुठलाही प्रश्न तुम्हाला आला तर तो सॉल्व करता आला पाहिजे। दुसरा प्रश्न अशाच पद्धतीचा मी सॉल्व करून दिला। तुम्हाला फक्त इथं विचारलं होतं तर एकटा रवी ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर आपल्याला हे उत्तर भेटलं 803 दिवस म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे तुम्हाला परफेक्ट उत्तर त्याचं भेटलेलं आहे। सर्वांना दिसत आहे काय अडचण नाही पाहायला? ओके पुढचा प्रश्न बघूया 3रा नंबरचा। ए व बी एक काम 9 दिवसामध्ये पूर्ण करतात। ए व बी एक काम 9 दिवसांमध्ये पूर्ण करतात। बी व सी मिळून ते काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करतात। ए बी व सी मिळून तेच काम 8 दिवसांमध्ये पूर्ण करतात। पूर्ण करतात तर ए व सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे हे प्रश्नार्थक चिन्ह आहे। ऑप्शन आहे 11 14 12 13। ऑप्शन आहे 11 14 12 आणि 13 हे ऑप्शन आहेत। बघा व्यवस्थित प्रश्न वाचा बघा जमते का तुम्हाला कसा दिमाग लावता येईल। ए व बी एक काम 9 दिवसांमध्ये पूर्ण करतात। बी व सी मिळून तेच काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करतात। ए बी व सी मिळून तेच काम 8 दिवसांमध्ये पूर्ण करतात।
तर ए व सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे आपल्याला एची इफिशियन्सी आणि सीची इफिशियन्सी काढावं लागेल, नंतर ते काम आपल्याला करता येईल. तर बघा पहिले बघूया ए व बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात रे? 9 दिवसामध्ये पूर्ण करतात. बी आणि सी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 18 दिवसांमध्ये पूर्ण करतात. आणि ए आणि बी आणि सी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 8 दिवसांमध्ये पूर्ण करतात. बरोबर आहे. आता इथं आपल्याला लक्षात येईल की इथं ए आणि बी आहे, इथं बी आणि सी आहे आणि इथं ए बी आणि सी आहे. ठीक आहे. तर सेम कंडिशन 9, 18 आणि 8चा काय काढायचा? लसावी काढायचा. तर यामध्ये मोठी संख्या 18, 18ला 9ने भाग जातो पण 8ने जात नाही म्हणजे लसावी येणार नाही. मग 18चा पाळा तयार केला. 18 दुनी 36, 36ला परत 9ने भाग जातो, 8ने जात नाही. 18 त्रिक 54, 54ला परत 9ने भाग जातो, 8ने जात नाही. 18 चौक 72, 72ला 8ने भाग जातो, 9ने भाग जातो. म्हणजे 9, 18 आणि 8चा जो लसावी आहे तो किती येईल? 72. आणि या 72ला काय करायचं आहे? 2ने गुणायचं आहे. म्हणजे किती आलं ते? 144. ठीक आहे. 72 गुणेला 2 किती आले? 144. आता बघा 9ने जर 144ला भागलं तर कितीचा भाग जाईल? 9 1 9, 9 6 54, 16चा भाग जाईल. ठीक आहे. 18 8 144 होतात. आणि 8ने जर भागलं तर 8 1 8, किती बाकी राहिले रे? 6, 8 8 64, 18चा भाग गेला. म्हणजे ए बी आणि सीची इफिशियन्सी किती आली? 18. बी आणि सीची इफिशियन्सी किती आली? 8. आणि ए आणि बी आणि सीची इफिशियन्सी किती आली? 16. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बेरीज करण्याची गरज नाही, ऑलरेडी आपल्याला ए बी सीची इफिशियन्सी दिलेली आहे. किती आहे? 18. सेम कंडिशन जे आपण आता केलं इथं बघा ए बी आणि सी, ए बी सी दिलेलं आहे. बरोबर आहे. तर ए बी सीमधून जर ए बी वजा केला तर सीची आपल्याला किंमत भेटेल. ए बी सीमधून जर ए बी वजा केला तर 18 वजा 16, सीची किंमत भेटेल 2. कारण ए बी कटेल, सीची किंमत भेटली 2. आता परत ए बी सीमधून किंवा सीची किंमत इथे तुम्हाला 2 भेटली. बरोबर आहे. तर 2मध्ये किती मिळवले तर 8 होतील. म्हणजे बीची किंमत तुम्हाला किती भेटेल? 6. ठीक आहे. आणि याची जर किंमत काढायची म्हटली तर सरळ सरळ बघा बीची किंमत तुम्हाला 6 भेटली. इथं हे 6 लिहिले. 6मध्ये किती मिळवले तर 16 होतात, तर 10 मिळवलेला. तर एची इफिशियन्सी किती भेटली? 10. लक्षात आलं का? ठीक आहे. ए बी सी आहे. या तिघांमधून जर ए बी वजा केला तर सीची किंमत मला 2 भेटली. कारण या तिघांची इफिशियन्सी आहे 18. 18मधून 16 काढले म्हणजे सीची इफिशियन्सी म्हटला भेटली 2. इथं सीची किंमत मी 2 टाकली. 2मध्ये किती मिळवलं तर 8 होतात, तर 6 मिळवलेलं. तर बीची इफिशियन्सी मला 6 भेटली. परत इथं बीची इफिशियन्सी मला 6 आहे. आणि इथं किती आहे? दोघांची मिळून ए आणि बीची 16. म्हणजे 6मध्ये किती मिळवलं तर 16 होतात, तर एची इफिशियन्सी मला 10 भेटली. तर पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे? तर ए व सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर टाईम टेकन फ्रॉम ए आणि सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे टोटल काम किती आहे रे? 144 दिवसाचं. 144. आणि एची किंमत किती आहे रे? 10. अधिक सीची किंमत किती आहे रे? 2. ठीक आहे. म्हणजे टाईम टेकन फ्रॉम ए अधिक सी बरोबर 144 भागेला 12. 12चा वर्ग असतो 144. म्हणजेच ए आणि सी मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील रे? 12 दिवस लागतील. ठीक आहे. तर ए आणि सी मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 12 दिवस. हे आपण डायरेक्ट इथं काढू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जो आहे, सी आपलं परफेक्ट आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आपल्याला एक एक एक्झाम्पल थोडंसं, काही जास्त डोकं लावायची गरज नाही, ट्रिक्स लावा फक्त. आपली जी मी तुम्हाला लसावी पद्धतची ट्रिक सांगितलेली आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करा. तुमची उत्तरं चुकणार नाही आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 4थ्या नंबरचा. ए व बी मिळून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. ए व बी मिळून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. बी व सी मिळून तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात.
सी व ए मिळून तेच काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर ए बी व सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? नऊ, 8, 11, 10. पहिला ऑप्शन आहे 9, दुसरा ऑप्शन आहे 8, तिसरा ऑप्शन आहे 11 आणि चौथा ऑप्शन आहे 10. ठीक आहे. प्रश्न हा तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे, तरी फटकन आपण सॉल्व करून घेऊ. काय म्हटलेलं आहे? ए आणि बी मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करायचं आहे? 9 दिवसामध्ये. बी आणि सी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करू राहिले? 12 दिवसामध्ये. आणि सी आणि ए मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करू राहिले? 18 दिवसामध्ये. आता 9, 12 आणि 18चा जर लसाई म्हटला तर 36 येईल, बरोबर आहे ना? लसावी जर काढला तर 36 येईल आणि 36 गुणेला 2 करावं लागेल. ठीक आहे. परत या तिघांची बेरीज केली तर 2A अधिक बी अधिक सी येईल आणि इफिशियन्सी आपल्याला घ्यायची राहिली. 9ने जर 72ला भागलं तर 9 8 72, 12 72, 18 चौक 72. ठीक आहे. या तिघांची बेरीज 6 4 10 8 18. 2ने जर 18ला भागलं तर उत्तर किती आलं? 9. म्हणजे ए आणि बी आणि सीची मिळून इफिशियन्सी किती आली? 9. परत ए बी सीमधून जर ए बी वजा केला तर सीची किंमत 9 वजा 8 1 भेटते. सीची इफिशियन्सी 1 भेटते. ए बी सीमधून जर बी सी वजा केला तर ए राहील. तर एची जी कार्य करण्याची क्षमता आहे म्हणजे 9मधून जर 6 गेले तर किती राहिले? 3 भेटेल. परत ए बी सीमधून सी ए जर वजा केला तर बी भेटेल. म्हणजे 9मधून जर 4 वजा केले तर बीची कार्य करण्याची क्षमता किती भेटेल? 5. म्हणजे सीची कार्य करण्याची क्षमता भेटली 1, एची कार्य करण्याची क्षमता भेटली 3, बीची कार्य करण्याची क्षमता आपल्याला भेटली 5. तर तिघे मिळून ते काम म्हणजेच टाईम टेकन फ्रॉम ए बी आणि सी बरोबर टोटल काम किती आहे? 36 गुणेला 2 म्हणजेच 72 भागेला तिघांची बेरीज 1 अधिक 3 4, 4 अधिक 5 9, 1 अधिक 3 अधिक 5 बरोबर आहे. म्हणजे 36 गुणेला 2 भागेला 9, 9 चौक 36 आणि 4 गुणेला 2 म्हणजे किती उत्तर आलं तुमचं? 8 दिवस. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बी ऑप्शन तुमचं येईल 8 दिवस. काय येईल? 8 दिवस. ठीक आहे. तर आता 2 व्यक्ती जर असतील तर त्याचे प्रश्न कधीच चुकायला नको. पुढचा प्रश्न बघूया. ए व बी मिळून एक काम 12.5 दिवसांमध्ये पूर्ण करतात. ए व बी मिळून एक काम 12.5 दिवसांमध्ये पूर्ण करतात.
ठीक आहे. बी व सी मिळून ते काम 18.75 दिवसांमध्ये पूर्ण करतात. सी व ए मिळून ते काम 15 दिवसांमध्ये पूर्ण करतात. डी ला सोबत घेऊन डी ला सोबत घेऊन जो सीच्या तुलनेत 40% कुशल आहे, जो सीच्या तुलनेत 40% कुशल आहे, ते पूर्ण काम सर्व मिळून किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे. ऑप्शन आहे 9.1/3. दुसरा ऑप्शन आहे 9.17/27. तिसरा ऑप्शन आहे 9.2/3. आणि चौथा ऑप्शन आहे 9.7/27. हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. तर बघूया कशी वजाबाकी करता येईल किंवा कशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. पहिले काय म्हटलेलं आहे, ए आणि बी मिळून एक काम 12.5 दिवसामध्ये पूर्ण करतात. बी आणि सी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 18.75 दिवसामध्ये पूर्ण करतात. आणि सी आणि ए मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 15 दिवसात पूर्ण करतात. तर पुढे म्हटलेलं आहे डीला सोबत घेऊन जो सीच्या तुलनेमध्ये 40% कुशल आहे, ते पूर्ण काम सर्व मिळून किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे ए बी सी तर आहेत आणि डीला सोबत घ्यायचा आहे, जो सीच्या तुलनेमध्ये 40% कुशल आहे, तर ते सर्व काम किती दिवसात पूर्ण करेल? तर पहिले ए बी सीची किंमत काढावं लागेल, नंतर डीची किंमत काढावं लागेल आणि जे टोटल काम आहे त्याला नंतर ए बी आणि सीच्या आणि डीच्या इफिशियन्सीने बेरजेने जे बेरीज येईल त्यांच्या इफिशियन्सी त्याने भागावं लागेल. तर पहिले बघा 12.5, 18.75 आणि 15चा लसावी तुम्हाला काढायचा आहे. तर यामध्ये लक्षात घ्या पॉईंटचा तुम्हाला लसावी काढायचा आहे. तर 12.5 मधला पॉईंट तुम्हाला हटवायचा आहे. बरोबर आहे. 12.5 मधला जर पॉईंट तुम्हाला हटवायचा आहे तर कसं करता येईल रे? 12.5ची जर दुप्पट केली तर किती होतील? ते 12 2 24 आणि 1 25 होईल. बरोबर आहे. म्हणजे इथं 25 घ्या. 18.75ची जर दुप्पट केली तर 18.75 गुणिला जर 2 केलं तर बघा 5 2 10, 7 2 14 4 आहे ना. 14 4, 14 आणि 1 15 अशी 5 हातचा आला 1, 8 2 16 आणि 1 7. ठीक आहे. बे 27.50 येते. बरोबर आहे. 8 2 काहीतरी चुकलं का? बे 1 3 37.50 येते. म्हणजे याच्यामध्ये पण पॉईंट येतो. 3ने जर गुणलं तर 75 त्रिक 150 होतात, पण 4ने जर गुणलं तर बघा 5 चोक 20. बरोबर आहे. हातचे आले 2, 7 चोक 28 आणि 2 30, हातचे आले 3, 8 चोक 32, 32
आणि 3 35 5 हातचे आले 3 4 1 4 4 आणि 3 5 दशांचिन्ह 2 स्थळांतर म्हणजे 18.75ला जर 4ने गुणलं तर ते काय ते दशांचिन्ह निघून जाते म्हणजे इथं 75 लिहायचे. ठीक आहे. आता बघा 12.5ला 2ने गुणल्यामुळे ते 25 झाले म्हणजे त्यामधला पॉईंट निघून गेला. 18.75ला कितीने गुणलं 4ने गुणलं म्हणजे त्याच्यामधला पॉईंट निघून गेला 75 झाले. ठीक आहे. आता पुढे बघा काय राहिलं 15 आहेत. 15 तर ऑलरेडी काय आहे यामध्ये पॉईंट नाही आहे म्हणजे 15 जसेच्या तसे. लक्षात घ्या 12.5 मधला मला पॉईंट काढून टाकायचा होता म्हणून मी 2ने जर गुणलं तर मला 25 भेटले म्हणजे पॉईंट निघून गेला म्हणून मी 25 घेतले. 18.75ला मी 2ने गुणलं तरी पॉईंट राहत होता. 18.75ला मी 3ने गुणलं तरी पॉईंट राहत होता. 18.75ला जर 4ने गुणलं तर मला 75 भेटले म्हणून मी हे 75 लिहिले 18.75 ऐवजी. आणि 15मध्ये दशांचिन्ह नाहीच आहे म्हणून 15 तसं लिहिले. तर 25 75 आणि 15चा लसाही जर काढायचा म्हटला तर किती लिहिले तो 75 येईल. बरोबर आहे. कारण 25 त्रिक 75 75 एक 75 15 5 75 म्हणजे या सगळ्यांचा लसाही किती आला 75. म्हणजे इथं 75 लिहिता काय लिहितो आपण 75 गुणिले 2 म्हणजेच किती लिहितं 150 कारण 2 व्यक्ती आहेत. बरोबर आहे. आता बघा 12.5 इथं काय करायचं 12.5ने घ्यायचं तर 25ने भागायचं. तर 25ने भागलं 150ला तर कितीचा भाग जातो 25 × 150. बरोबर आहे. आणि 12.5ला आपण कितीने गुणलं होतं 2ने म्हणून गुणेला 2 करायचे. ठीक आहे. 6 गुणेला 2 म्हणजेच याची इफिशियन्सी किती झाली 12. ठीक आहे. आता 75ने जर 150ला भागलं तर 2चा भाग जाईल आणि इथं कितीने गुणलं होतं आपण याला 4ने गुणलं होतं म्हणून याला 4ने गुणायचं म्हणजे याची इफिशियन्सी किती भेटली 8. आणि 15ने 150ला भागलं तर भागाकार कितीचा गेला 10चा कारण 15ला आपण कशानेही गुणलं नाही आहे. ठीक आहे. काय केलं मी 25ने 150ला भागलं कारण 12.5च्या ऐवजी 25 घेतले होते. 25ने 150ला भागलं म्हणजे माझा भागाकार सोपा झाला 6 झाले. आणि या 12.5ला 2ने गुणलं होतं म्हणून इथं 2ने गुणलं. 6 गुणिले 10 6 गुणिले 2 म्हणजे इफिशियन्सी मला 12 भेटली. 18.75च्या ऐवजी मी हे 75 घेतले कारण याच्याऐवजी हे 75 घेतले होते. 75ने जर 150ला भागलं तर 2चा भागाकार गेला आणि या 18.75ला मी 4ने गुणलं होतं म्हणून या 2ला सुद्धा 4ने गुणलं म्हणजे त्याची इफिशियन्सी मला 8 भेटली. आणि 15मध्ये पॉईंटच नव्हता तर 15ने डायरेक्ट 150ला भागलं तर इफिशियन्सी आली 10. परत तीच पद्धत आपली या तिघांची बेरीज जर केली तर 2 कंसामध्ये A + B + C बरोबर 12 + 8 20 20 + 10 30. 2ने 30ला जर भागलं तर 15 उत्तर आलं. आता एकाची आपल्याला किंमत भेटेल. A B आणि C मधून जर AB वजा केला तर C ची किंमत भेटेल म्हणजे C बरोबर 15 - 12 किती उत्तर आलं 3. A B C मधून जर BC वजा केला तर A ची किंमत भेटेल म्हणजे A बरोबर 15 - 8 किती उत्तर आलं 7. A B C मधून जर CA वजा केला तर B ची किंमत भेटेल म्हणजे 15 मधून जर 10 गेले तर B ची किंमत किती भेटली 5. पुढे काय म्हटलेलं आहे Dला सोबत घ्यायचं आहे म्हणजे ABC तर आहेच आणि Dला सोबत घ्यायचा आहे पण Dची आपल्याला इफिशियन्सी काढावं लागेल. जो Cच्या तुलनेमध्ये 40% कुशल आहे. C ची किंमत किती आहे रे 3 आहे तर Dची इफिशियन्सी बरोबर D बरोबर 3 गुणेला 40% 40% म्हणजे 40 भागेला 100 0 0 कटला. 4 आणि 10ला जर भागलं तर 2 दुनी 4 2 पंच 10 3 गुणेला 2 6 6/5 ही आपल्याला Dची इफिशियन्सी भेटते. आणि 5ने जर 6ला भागलं तर 5 1 5 5 2 10 म्हणजे 1.2 दिवस ही काय ते Dची इफिशियन्सी येते. आता पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. Dला सोबत घेऊन जो Cच्या तुलनेमध्ये 40% कुशल आहे ते पूर्ण काम सर्व मिळून किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर पूर्ण काम किती दिवसाचं आहे रे 150 दिवसाचं. 150 भागेला A ची इफिशियन्सी किती 7 अधिक B ची इफिशियन्सी किती 5 अधिक C ची इफिशियन्सी किती 3 आणि Dला सोबत घ्यायचा आहे म्हणजे Dची सुद्धा इफिशियन्सी घ्यायला लागेल 1.2 म्हणजे 150 भागेला 7 5 12 12 आणि 3 15 15 आणि 1 16 16.2 हा पॉईंट काढून टाकायचा आहे म्हणजेच हे 150 भागेला हे 162 गुणेला हे 10 होतील. बरोबर आहे. चुकलं की बरोबर आलं एकदा चेक करून घेतो कॅल्क्युलेशनमध्ये. बरोबर आहे. बस आता हे उत्तर तुम्हाला सॉल्व करता येईल. 162 आणि याला जर भागायचं म्हटलं तर याला 2ने भाग जातो. 2ने जर भागलं किंवा याला भागून टाकू हे 150 जसे तसे होऊ. 10ला जर 2ने भागलं तर 5चा भाग गेला 2 8 16 2 1 2 बरोबर आहे 81चा भाग गेला. पुढे काय करता येईल का नाही करता येत किंवा काय करायचं आहे अजून 81 आणि 150ला 3ने भाग जातो 3 5 15 3 0 0
3 दुनी 6, 3 7 21, बरोबर आहे. 50 गुणेला 5, 5 5 25, 250 भागेला 27. आता ज्याच्या छेदामध्ये 27 असेल ते उत्तर असेल. याच्या छेदामध्ये 27 आणि याच्या छेदामध्ये, म्हणजे या दोनपैकी एक उत्तर आहे. पण इथं पूर्णांक आपल्याला युक्त पूर्णांकामध्ये दिलेला आहे. तर 27ने जर 250ला जर भागलं तर कितीचा भाग जातो, तर हे आपल्याला बघायचं आहे. तर 27 सख जे आहेत, 27 नम सॉरी किती होतात, 27 नम किती होतात रे, 243 होतात का, बरोबर आहे 243. ठीक आहे. तर 10तून 7 गेले, 10तून 3 गेले, 7 राहिले, 4तून 4 गेले 0, हे उत्तर आलं 7. म्हणजे 9.727 उत्तर भेटेल. कारण 9चा भाग गेला होता, 9 पूर्ण संख्या, 7 बाकी राहिले होते, अपूर्णांकामध्ये लिहिलं, 27ने भागलं होतं 27, 9.727 हे आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे उत्तर आपलं परफेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे उत्तर आपलं परफेक्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे. कारण 27ने 250ला भागायचं म्हटलं म्हणजे 9चा भाग जाईल, 243 येतील, 27 मग 243. मग 27ने 9ला 250ला भागलं, 9चा भाग गेला, 9 भागाकार होतो म्हणजे 9 पूर्णांक झाले, 7 बाकी राहिले, अपूर्ण अंशामध्ये आलं, 27ने भागलं होतं खाली आलं, म्हणजे याचं उत्तर भेटलं आपल्याला 9.727. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार याचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. ठीक आहे. आणि हा प्रश्न भरपूर विद्यार्थी डायरेक्टच काहीच समजत नाही विद्यार्थ्यांना. पॉईंट आला तर कसा लसावे काढायचा सगळी ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. पॉईंट काढून टाकण्यासाठी गुणायचं आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहे. समजलं नसेल तर परत प्रश्न बघून घे जा, जे एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं ते परत बघून घे जा. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थी जे उदाहरणं मी घेतलेले आहेत त्यामध्ये मी प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे, ते उदाहरणं मला परत पाठवतात, सर हे उदाहरण मला समजलं नाही. अरे यूट्यूब आहे, यूट्यूबमध्ये एक प्रश्न तुम्ही 100 वेळेस पाहू शकता रिपीट करून. तुम्ही पहा, नाहीच समजून आलं तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. आता मी काय करतो, इथं तुम्हाला फक्त लिहून देतो असं असं केलेलं आहे. यामध्ये मी एक्सप्लेन करू शकत नाही, फक्त मी तुम्हाला एका कागदावरती किंवा बोर्डवरती असं लिहून देतो की असं असं केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन होत नाही, तेव्हा तुम्हाला समजते. आणि जिथं मी टोटल एक्सप्लेन केलेलं आहे पूर्ण, तिथं तुम्हाला समजत नाही, वेगळीच प्रथा आहे. तुम्ही जे आहे ना, आता समजा कार्य आणि काळ आहे, यामधला तुम्ही एखादा भाग पाहता, भाग 4 पाहता किंवा भाग 3 पाहता, आणि मागचे जे लेक्चर आहेत किंवा पुढचे जे लेक्चर आहेत ते तुम्ही पाहत नाही, म्हणजे त्याची जी कन्सेप्ट आहे ते तुमची क्लिअरच होत नाही. आणि तुम्हाला एकाच याच्यामध्ये अर्ध्या तासामध्ये, एका तासामध्ये एक पूर्ण चॅप्टर क्लिअर झाला पाहिजे अशी तुम्हाला वाटते. पण लक्षात घ्या, कोणती गोष्ट जर तुम्हाला आयुष्यामध्ये सार्थ करायची असेल, तर जर तुम्हाला कोणती गोष्ट जर आयुष्यामध्ये मिळवायची असेल तर त्यासाठी खूप डेडिकेशन महत्त्वाचं आहे. आणि कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पडता है, ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे. जर तुम्हाला काहीतरी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि प्रॉपर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. व्यवस्थित प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यावं लागेल, तरच तुम्ही ती गोष्ट क्लिअर करू शकता. नाही तर वरवरच्या बराबर चिंध्या मारून, एक ना धड बराबर चिंध्या, अशा प्रकारची प्रथा करून तुम्ही तुमच्या पायावरती खूप मोठा दगड मारून घेतात, हे लक्षात ठेवा. हे माझे शब्द तुम्ही जेव्हा एक्झाम देसाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतील. आता तुम्हाला समजत नाही, कारण आता तुम्ही हवेत आहात. ठीक आहे. पुढचा प्रश्न एक बघूया. हा मोस्ट एक्झाम्पल प्रश्न आहे, बघूया कसा सॉल्व करता येईल. 6 नंबरचा प्रश्न. चलो, प्रश्न आहे 6 नंबरचा आहे की 7वा नंबरचा, ठीक आहे, जो पण नंबर असेल. 6 नंबरचा प्रश्न काय म्हटलेला आहे, ए व बी कॉमा बी व सी एक काम 12 व 16 दिवसांमध्ये पूर्ण करतात. एक काम क्रमशः
12 व 16 दिवसांमध्ये पूर्ण करतात. ठीक आहे. जर ए 5 दिवस काम करतो, बी 7 दिवस काम करतो, व उर्वरित काम सी 13 दिवसांमध्ये पूर्ण करतो, तर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, तर सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ठीक आहे. प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि हा प्रश्न बघा किती आपण सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करणार आहोत. काय म्हटलेलं आहे, ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. बी आणि सी मिळून ते काम 16 दिवसामध्ये पूर्ण करतात. एवढं सध्या क्लिअर करू. तर दोनच दिलेले आहेत. सी दिलेला आहे का सी आणि ए मिळून? नाही म्हटलेला आहे. तर या दोघांचा लसाअ जर काढला तर 48 येईल. ठीक आहे. 12 चोक 48, 16 त्रिक 48 झाला. 4 आणि 3 काय भेटली आपल्याला? त्याची इफिशियन्सी भेटली. आता बघा हा प्रश्न मी कसा सॉल्व करतो. एक तुम्हाला मी लाईन म्हटली होती की ही सरळ लाईन आहे म्हणजे हे पूर्ण काम आहे. तर या पूर्ण कामामधलं इथून तर इथूनपर्यंत हे टोटल वर्क आहे, पूर्ण काम आहे. एने 5 दिवस काम केलं म्हणजे इथून तर इथपर्यंत एने काम केलं, 5A लिहिला मी. पुढे बीने 7 दिवस काम केले म्हणजे इथून तर इथपर्यंत बीने 7 दिवस काम केलं, 7B लिहिलं. आणि उर्वरित जे काम आहे हे सीनं 13 दिवसामध्ये केलं म्हणजेच 13C आपल्याला भेटले. 13C आहे की नाही. तर एकटा सी, इथे एकटा पाहिजे, ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे बघा इथं मी असं लिहू शकतो 5A अधिक 7B अधिक 13C बरोबर टोटल वर्क किती आहे? 48 दिवसामध्ये. ठीक आहे. इथं 2 व्यक्ती होते तरी मी 2ने गुणलं नाही. इथं लक्षात घ्या, 48 गुणिले 2 नाही केलं मी. ठीक आहे. तर 5A अधिक 7B अधिक 13C बरोबर 48. आता मला एची किंमत तर माहीत आहे. एची किंमत माहीत आहे का मला? नाही माहीत. बरोबर आहे. बीची माहीत आहे का? नाही माहीत. मग इथं काय दिमाग लावायचा? बघा इथं 5A आहे तर या 7Bला मी 5A लिहू शकतो का? लिहू शकतो. कसं लिहिता येईल? 5A अधिक या 7Bला मी 5B लिहिलं म्हणजेच इथं काय राहिलं मग? 2B. बरोबर आहे. 7Bला काय लिहिलं मी? 5B. मग इथं काय राहिले? 2 राहिले म्हणजे 2B पुढे लिहिले अधिक हे किती आहेत? बरोबर आहे. आता हे किती आहेत? 13C बरोबर 48 आहे ना. आता पुढे याला आपल्याला लिहिता येईल. पुढे बघा 5A प्लस 5B म्हणजे हा 5 जर कॉमन काढला तर A अधिक B भेटते मला. बरोबर आहे. 5A अधिक B बरोबर. पुढे आता याच्यामध्ये इथं 2B आहे तर याला मी 2B लिहू शकतो का? 2C लिहू शकतो का? बघा अधिक हा 2B आहे तर याला मी 2C लिहिलं तर इथे किती राहिले? 11C राहिले बरोबर 18. ठीक आहे. हे पण सॉल्व करता येईल. 5 कंसामध्ये A अधिक B अधिक 2 कंसामध्ये काय येईल? B अधिक C अधिक 11C बरोबर 18. ठीक आहे. आता A आणि Bची इफिशियन्सी मला माहीत आहे किती आहे? 4. म्हणजेच हे 5 गुणेला 4 अधिक
बी आणि सीची इफिशियन्सी मला माहीत आहे 3, म्हणजेच 2 गुणेला बी आणि सीची इफिशियन्सी आली 3 अधिक 11C बरोबर उत्तर आलं 18. पुढे सॉल्व करूया. 5 चौक 20 बरोबर आहे, 3 दुनी 6 किती झाले रे ते 5 चौक 20 बरोबर आहे, आणि 3 दुनी 6 म्हणजे 20 आणि 6 किती झाले 26 बरोबर आहे. म्हणजे 11C बरोबर, काहीतरी चुकलं का माझं? ठीक आहे, मी 18 नाहीत ना इफिशियन्सी, हे टोटल काम किती आपलं 48 आहे, मी 18 लिहिले, हे 48 आहे. ठीक आहे, 5 चौक 20 3 दुनी 6 म्हणजे 20 आणि 6 26 तिकडे गेले. 11C बरोबर 48 वजा 26 म्हणजे C बरोबर 8तून 6 गेले, किती राहिले रे 2, 4तून 2 गेले राहिले 2, हे किती 11 खाली आले. म्हणजे सीची किंमत 11 1 11 11 दुनी 22 म्हणजे सीची इफिशियन्सी किती आली 2. म्हणजे सीची इफिशियन्सी 2 आहे, तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर टाईम टेकन फ्रॉम सी बरोबर टोटल काम किती दिवसाचं आहे 48 दिवसाचं, भागेला 2 जर केलं तर 24 दिवसामध्ये एकटा सी ते काम पूर्ण करेल असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 24 दिवस. उत्तर किती आलं 24 दिवस. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे, इथं बघा काय केलं मी, ए 5 दिवस काम करत होता, बी 7 दिवस काम करत होता, उर्वरित काम सी 13 दिवसामध्ये पूर्ण करत होता. म्हणजे 5ने ए दिवस, एने 5 दिवस काम केलं, बीने 7 दिवस आणि उर्वरित काम सीने 13 दिवस केलं. मग 5A अधिक 7B अधिक 13C बरोबर टोटल काम 48 दिवस लिहिलं. इथं 5A आहे म्हणून या 7Bला मी 5B लिहिण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथं 5B लिहिलं तर याच्यामधले 2 राहिले, 2B पुढे लिहिले मी. इथं 2B आहे म्हणून या 13Cला मी 2C लिहिण्याचा प्रयत्न केला, लिहिला मी. इथं 2B आहेत, इथं 2C लिहिले, म्हणजे याच्यामधले राहिले 11C इथं लिहिले. मग इथं 5 आहे, इथं 5 आहे, 5 कॉमन काढला, कंसामध्ये भेटलं मला A अधिक B. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, 2 कॉमन काढला, मला भेटलं B अधिक C अधिक 11C जसेच तसे राहिले. A आणि Bची इफिशियन्सी 4 आहे, मी टाकली, 5 गुणेला 4 केलं. B आणि Cची इफिशियन्सी 3 आहे, टाकली, म्हणजेच 2 गुणेला 3 झालं. 5 चौक 20 अधिक 2 गुणेला 3 6, 20 आणि 6 झाले 26, ते तिकडे गेले. हे 18 नाहीत तर हे किती आहेत 48 आहेत, हे चुकीने लिहिलं गेलं. 48 वजा 26 केलं 22 आलं, आणि 11 गुणाकारामध्ये होता, इकडे जाताना भागाकारामध्ये आला, म्हणजे सीची इफिशियन्सी मला 2 भेटली. तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? सीची इफिशियन्सी आहे 2 आणि टोटल काम आहे 48 दिवसाचं. म्हणजे 2ने जर 48ला भागलं तर उत्तर आलं मला 24 दिवस. म्हणजे एकटा सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल रे? 24 दिवसामध्ये. आता तुम्ही इथं ए आणि बीचं जरी विचारलं असतं तरी काढू शकलं असतं. सीची इफिशियन्सी तुम्हाला 2 भेटली, तर 2मध्ये किती मिळवले तर 3 होतात, म्हणजे ए बरोबर आहे. म्हणजे ए बीची इफिशियन्सी किती आली 1, एची काढली असती, बीची इफिशियन्सी 1 आहे, 1मध्ये किती मिळेल तर 4 होतात, तर एची इफिशियन्सी आली असती 3. मग एचं जर काढायचं म्हटलं असतं तर ए टाईम टेकन फॉर्म ए बरोबर 48 भागेला एची इफिशियन्सी 3, 3 1 3, 3 6 18 16 दिवस आले असते. आणि टाईम टेकन फ्रॉम बी जर काढलं असतं तर 48 भागेला 1 आलं असतं, म्हणजे 48 दिवस आले असते. असं तुम्ही ए बी आणि सी तिघांचं पण सुद्धा काढू शकले असते. ठीक आहे, तर एकदम शॉर्ट ट्रिक्स होती आणि व्यवस्थित पद्धत होती. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, एकदम नोट डाऊन करा. परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न हा असणार आहे. ठीक आहे, एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतो. सातव्या नंबरचा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी. ए व बी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. एक काम 12 बी व सी तेच काम
6.2/3 दिवसामध्ये पूर्ण करतात. एने 3 दिवस काम केले. बीने 4 दिवस काम केले. व उर्वरित काम सीने 7 दिवसामध्ये पूर्ण केले. तर एकटा आहे ते काम किती दिवसात पूर्ण करेल? किती दिवसात पूर्ण करेल? ऑप्शन आहे 25 दिवस, दुसरा ऑप्शन आहे 27 दिवस, तिसरा ऑप्शन आहे 32 दिवस, चौथा ऑप्शन आहे 30 दिवस. या 4 पैकी जर तुमचं उत्तर नसलं तर तुमचं उत्तर चुकेल. ठीक आहे. ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी मिळून ते काम 6.2/3 दिवसात पूर्ण करतात. एने 3 दिवस काम केले, बीने 4 दिवस काम केले व उर्वरित काम सीने 7 दिवसामध्ये पूर्ण केले. तर एकटा येते काम किती दिवसात पूर्ण करेल? हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. याचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. याचं जे पण उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि नाही येत असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सर याचं ॲन्सर येत नाही आहे. आपण नेक्स्ट लेक्चर जे 5वं लेक्चर असेल आपलं काम आणि काळ म्हणजेच कार्य आणि काळ याच्यामधलं 5व्या लेक्चरमध्ये आपण हा प्रश्न घेऊन टाकू. ठीक आहे. तर पुढे बघा अल्टरनेट असेल. ए 5 दिवस काम करत असेल, नंतर एच्या जागी बी 3 दिवस काम करत असेल, परत बी ए 5 दिवस काम करत असेल, परत बी 3 दिवस काम करत असेल. अशा प्रकारचे अल्टरनेट काम करणारे प्रश्न जे आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत भाग 5मध्ये. तर पुढचं लेक्चरसुद्धा पाहायला विसरायचं नाही आहे. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.